बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतीये। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। म्हणून मला वाटते की बीड जिल्ह्याचे जे काही सगळे नेते आहेत त्यांचे असे कार्यकर्ते जर असतील, तिथं जर अशा टोळ्या असतील, तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे। बीड जिल्ह्यामधली गुन्हेगारी दिवसेंदिवस आपल्याला वाढताना दिसतीये। खरं तर सुरेश धस पण आता आकाच निघालेले आहेत, कारण त्यांचेही कार्यकर्ते जे आहेत ते क्रूर कृत्य करताना दिसत आहेत। त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, परंतु मग सुरेश धस नेमके आवाज उठवत कशाला होते? संतोष देशमुखांना न्याय मिळवून देणं हे काही त्यांचा ध्येय नव्हतं, तर धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं वर्चस्व संपवून आपलं वर्चस्व कसं वाढवता येईल यासाठी त्यांची लढाई होती। बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी कमी व्हावी याच्यासाठी त्यांची अजिबातच लढाई नव्हती। म्हणून मला वाटते की बीड जिल्ह्याचे जे काही सगळे नेते आहेत त्यांचे असे कार्यकर्ते जर असतील, तिथं जर अशा टोळ्या असतील, तर जो कोणी आका असेल त्या सगळ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे।